नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला, अहिल्यानगरची उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या निवडणूक रणनीतीवर एक नजर टाकूया. ही माहिती आली आहे त्यांच्या एका खास मुलाखतीतून. तर वाणी हे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1D साठी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. आणि त्यांची मतदारांना जिंकण्याची योजना काय आहे ते बघूया. पहिलं म्हणजे त्यांची भावनिक रणनीती. वाणी आपल्या प्रभागाला एक कुटुंब मानतात आणि याच नात्याने ते मतदारांशी जोडले जाऊ पाहतायत. ते म्हणतात की यात त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही आणि विशेष म्हणजे पद नसतानाही त्यांनी आधीच बरीच कामं केली आहेत असं ते सांगतात आणि सर्वांगीण विकासाचं वचन देतात. दुसरं त्यांचं मतदारांना थेट आवाहन. ते अगदी स्पष्टपणे सांगतायत की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, मला फक्त कामाची एक संधी द्या. म्हणजे बघा, प्रभागात ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठीच ते निवडणुकीत उभे आहेत असं ते मतदारांना पटवून देत आहेत. आणि तिसरी गोष्ट, त्यांचा समुदाय केंद्रित दृष्टिकोन. ते प्रभागातल्या सगळ्या माता, बंधू आणि भगिनींना मदतीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. यातून त्यांचा संदेश स्पष्ट आहे की ते एकटे काम करणार नाहीत, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर रामदास वाणी हे वैयक्तिक नातं, कामाचा अनुभव आणि थेट संवाद यावर भर देऊन मतदारांचा विश्वास जिंकून प्रभागाचा विकास करण्याचं वचन देत आहेत. नमस्कार, मी सिद्धी शिंदे. आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. नगरसेवक पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. त्याच नावांपैकी एक नाव म्हणजे प्रभाग क्रमांक 1D मधील उमेदवार रामदास विठ्ठल वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या दृष्टिकोनातून एक नगरसेवक कसा असावा? माझ्या दृष्टिकोनातून म्हटलं तर माझे विचारच वेगळे आहेत संपूर्ण. हे बाकीच्या नगरसेवकांपेक्षा तर भरपूरच विचार वेगळे आहेत. बाकीचे नगरसेवक जे म्हणतो आपण, ते इलेक्शन आल्यानंतर कामं चालू करतात. माझं तसं नाही. इलेक्शन झालं का दुसऱ्या दिवशीच तुमचं कामाला लागले पाहिजे तुम्ही. पुढच्या इलेक्शन पर्यंत तुमचा वार्ड एकदम एकदम साफ-सुथरा आणि स्वच्छ दिसला पाहिजे. एकदम म्हणजे वॉर्डाचा नक्षाच चेंज झालेला पाहिजे. नाही तर उभं इलेक्शन यायचं आणि हातात झाडू घ्या आणि पुढं काही हे करा, ते मजा नाही. हां. तर मग जर तुम्ही निवडून आला तर मग तुमचं प्राथमिक योजना काय राहतील ह्या वॉर्डसाठी? आता मी तसं पाहायला गेलं तर माझे व्हिजन इतके सांगावं तितके कमीच आहेत. मी दादाभाऊ कळमकर आणि माझे महापौर अभिषेकदादा कळमकर यांच्या मार्गदर्शन आणि भास्करराव पेरे पाटील हां. जे पाटोद्याचे सरपंच आहे, हां, बक्षीसराव हां. पुरस्कार यांचं मार्गदर्शन, पोपटराव पवार यांचं बी अभ्यास पुस्तक बी वाचलेलं आहे त्यांचं. नितीन बानगुडे साहेबांचं बी पुस्तक वाचलेलं आहे. यांचे आदर्श यांनी काय केले गावासाठी हे पूर्ण घेऊन मी तेच विजन यांची इथं राबवणार आहे. जेणेकरून वृद्धाश्रम व्हायला पाहिजेत. का आपण विचार नाही करू पाहिजे? एका 2-3 हजाराच्या लोकसंख्येच्या गावामध्ये जर तुमचं वृद्धाश्रम होतंय, तर इथं 22,000च्या लोकसंख्येमध्ये वृद्धाश्रम का नको? व्हायलाच पाहिजेत वृद्धाश्रम. आणि व्यायामशाळा पाहिजे. हां. त्यासाठी छोटे-छोटे लहान मुलांना खेळायला प्लेग्राऊंड पाहिजे. वार्ड स्वच्छ, लाईटी, स्ट्रीट लाईट एकदम सर्व एकदम म्हणजे एकदम साफ-सफाई असा पाहिजे. ओढ्या नाल्याच्या कड्यांची जे घरे आहेत तिथं तुमचं डेंगू याची ती फवारणी व्हायलाच पाहिजे. ना रोज ते 1-2 दिवस आड तर करणं गरजेचंच आहे. पण ते बी नाही होत. तिकडल्या लोकांना जाण्या-येण्याची समस्या. ते पूल वाहून गेला होता. वार्डामध्ये मध्ये ओढा आलाय, त्यातला पूल वाहून गेला होता. ते माणसं कशी कसरत करून जात होती. हे आम्ही बघितलेलं. अशी समस्या भरपूर येतात. काही इथं सांगावं तितकं कमीच आहे. आता माझ्या दृष्टिकोनातून मी आधी पूल, स्वच्छता आणि आरोग्यावर ज्यादा भर देणार आहे. आरोग्यावर की जेणेकरून तुमच्या खिशातले पैसे कमी होतात. नागरिकांनी आपल्याला एवढा प्रतिसाद देऊन निवडून दिलेला असतो. तर त्यांचे पैसे जर दवाखान्यात डेंगू, मलेरिया, कुठला गॅस्ट्रो बिस्ट्रो याच्यामध्ये पैसे जाता येतील, मग ते तळतळ करतात ना नागरिक. तुम्ही आरोग्यावर जास्त भर द्या, बरोबर तुमचे सगळे एक टप्पेवाईज मार्ग लागेल. जसं भास्करराव पेरे पाटलांनी जसं गाव सुधारित केलंय ना, त्या व्हिजननी माझं वॉर्ड सुधारित नाही. माझं व्हिजनच वेगळे. म्हणजे तो दृष्टिकोन ठेवून तुम्ही तसं काम करणार? मी पूर्ण त्यांचा आदर्श घेतलेला आहे. अच्छा.
म्हणजे आमचे दादा सांगतात ना, की "राम असं नाही, असं कर, तू असं नाही, असं कर." मी लगेच चेंज करून टाकतो. त्यांनी सांगितलं, त्यांचे अनुभव जास्त आहेत. माझे आमदार होते ते. हं, हं. त्यांचे अनुभव जास्त म्हणजे ते एकदम बरोबर योग्यच दिशा देतात. हां, असं. तर मग तुम्ही नगरसेवक हे पद कसं हाताळाल? जर आलं नगरसेवक पद? हे बघा, मी ह्या पदाच्या कोणी लालसेपोटी नाही आलेलो. हं. मला आमच्या वॉर्डातल्या लोकांच्या समस्या, हां. लोकांच्या ज्या गरजा आहेत, ते पूर्ण करायच्या. हं. मी नगरसेवक काही पदासाठी आणि याच्यासाठी माझं काही एकदम हे नाही पडलं. मला काही गरज बी नाही पदाचं. एवढं वाणी नगर पडले मला माझं मी हां, आहेच पदावर. हां. काय गरज आहे ते पदाची? पण हे नगरसेवकांनी काम केलं असतं तर मला या पदाची गरजच पडली गरज नसती. नसते. हो. यांनी काम न केल्यामुळे मला या पदासाठी जावं लागलं. हो, कारण की हो. जेणेकरून ते पालिकेच्या मार्फतच राबवले जातात. हां. रोड पालिकेच्या मार्फतच करावं लागतं. हं. आता प्रत्येक जर गल्लीबोळात मी रोड बनवत बसलो महाखालीच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर एवढं आमच्याकडे हे नाहीये. हां. तसं तर आम्ही जेव्हा ज्या नागरिकांकडून काही त्यांचे मतं घेतली, त्यावेळेस तुमच्याबाबत सकारात्मकच मतं ऐकली, की तुम्ही म्हणजे पद नसतानाही तुम्ही भरपूर कामं केली. म्हणजे ॲम्ब्युलन्स आणणं, मंदिराची कामं केली. भरपूर अशी कामं तुम्ही त्यांच्या समस्या पद नसतानाही सोडवलं. हं. तर मग त्यांच्या अशा अपेक्षा तुम्ही पद नसताना एवढं सगळं केलं, तर पद असताना काय कराल? मग हाच माझं व्हिजन आहे ना. मी हं. पद असल्यानंतर काय करू शकतो? हां. आणि माझी पहिली पॉलिसी येत नाही हं. का ही जी जनता आहे, हां. ही जी लोकं आहेत, हां. ही माझ्या दारी नाही आली पाहिजेत. मी त्यांच्या दारी त्यांच्या गेलो पाहिजे. एक हां. फोन नगरसेवक दारात, एक फोन नगरसेवक हे माझं व्हिजन आहे. हां. त्यांना माझ्याकडे बोलायचं नाही. त्यांनी त्यांचं काम केलंय ना, मला हां. योग्य व्यक्ती निवडून दिलाय ना त्यांनी. हं. मग आपण त्या व्यक्तीच्या दारात जायचं का? मला निवडून देऊन तुमच्या दारात येऊन बसणार का मी? नाही. त्यांनी मला निवडलं कशासाठी? ह्या कामांसाठी. कामांसाठी. मग मी तुमच्यासाठी येतोय ना, तुम्ही मला त्याचसाठी निवडले, तर मी येणार तुमच्यासाठी. तुम्ही नाही यायचं माझ्याकडे. हां. मी ती प्रथा बंद करून टाकणार आहे. शक्यतो होता होईल. हां. हे नाही तर उठायचं आणि ते नगरसेवकाच्या दारात तो कुठेतरी बाहेर आणि आपण काय ते कुठं चाललंय जग आणि आपण कुठे येतोय. सर्वात हां. मागे मला त्या गावात गेलं भास्करराव पेरे पाटलांच्या गावात गेलो आणि पाठवलं. हां. मला असं वाटलं आपण कितीतरी मागे आहे त्यांच्या हं. आणि हे आपण फक्त महानगरपालिकेमध्ये आलोय. हां. बाकी तुमच्या फॅसिलिटी पॉलिसी हे तर काहीच नाहीये. नगरसेवक आणि पॉलिसी मेकर्स राहिलं पाहिजे. पॉलिसी चेंजर्स असलं पाहिजे हं. आणि वेगवेगळ्या पॉलिसी राबवा ना तुम्ही. हं. आता जर इथं वृद्धाश्रम झालं, तर मला असं वाटतं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर पालिकेचं वृद्धाश्रम असं माझ्या वार्डात असं माझं वैयक्तिक दृष्टिकोन. अच्छा. व्यायामशाळा असो, प्लेग्राऊंड असो. आता मला पहिल्यांदा ओपन पेस आहेत का ह्या वॉर्डामधली मला ती चेक करावं लागणार. कारण का ह्या वॉर्डातले बरेचसे ओपन पेस जरा मार्गी लागलेले आहेत मार्गी. वेगवेगळे. हां. ती चेक करावं लागणार आहेत का? हं. ती इथनं सुरुवात होणार आहे माझी. आणि मी ज्यावेळेस सुरुवात करतो ना, तर तिथं मला नॉन स्टॉप करणार म्हणजे काय असं कुणी नाहीच राहणार. तुमचा भर जास्त नागरिकांच्या आरोग्यावर राहील असं तुम्ही बोलले. आता मी आदर्श अशा व्यक्तींचा घेतलेला आहे. हं. याच्यामध्ये रोहित पाटील. अच्छा. हां. ते आमदार कमी मित्रता माझ्याशी जास्त करतायत. आमदार हां, रोहित हां. पाटील म्हणजे माझे मित्र आहेत. म्हणजे असं मी सांगू शकतो. ओके. माझे त्यांच्याशी जास्त म्हणजे बऱ्यापैकी संवाद होतात. रोहित पाटील म्हणजे आर.आर. पाटलांचे सुपुत्र आहेत. हां, ते हां. आता आमदार आहात हो. आणि त्यांचं व्हिजन बी तेच आहे. त्यांचं व्हिजन काय आहे? पॉलिसी मेकर्स आणि पॉलिसी चेंजर्स हेच व्हिजन आहे त्यांचं. तेच मीच ठेवलेलं आहे. कारण का मी त्यांचा बी आदर्श घेतो ना. हं, हं. मी त्यांचं बी एकदम मी पूर्ण बारकाईने त्यांच्या ह्याच्यावर माझे जे WhatsApp स्टेटस भास्करराव पेरे पाटील, रोहित पाटील यांचेच असतात. म्हणजे मी आदर्श घेतोय म्हणजे मी असं निष्कारणच घेत नाही. मी काहीतरी आपलं गप्पा मारायच्या आणि चांगल्या त्यात मला अजिबात गोष्टींचा नाही हां, आवडत. चांगल्या मला एकदम गोष्टींचा काम वापर. करायचंय. मी त्या हेतूनच त्या बोलतो आणि छाती हेतूनच. ठोकून बोलतो. हां. नाहीतर मला पद तसे बी देत होते. आता स्वीकृत देत होते आणि हे देत हां. होते. काय करायचं तसलं ते? हं. ते तसल्या पदाला काही किंमत नाही माझ्याकडे काही नाही, काही नाही. ती स्वीकृत-बिकृत ते तिकडे. छाती ठोकून येईल आणि त्याला ती मजाच वेगळी येते ती माणसाची. माझी क्रेज वेगळी असते. पडलो तर हं. अनुभव येईल, जिंकलो तर अनुभव येईल. अनुभव येईल. तर मग तुमचं पदासाठी जिंकलो तर अनुभव आहे आणि हां. हारलो तर अनुभव येईल. अनुभवच काहीतरी आहे, दोन्हीपैकी काहीतरी एक होणार आहे. होईलच. पण लोक मला माहिती आहे का लोक मला योग्य उमेदवारच निवडून देणार आहे. हे एक मला माहिती आहे. त्यांना माहिती आहे. गॅरंटी. बाकीच्या नगरसेवकांनी आता खूप भोगले. त्यांनी काय सेवा करायची त्यांनी केली आहे हो, जनतेची. हो. जनतेने पाय थकून गेले त्यांच्या ते दारी जाऊन. नगर पण काय पाहतायच. म्हणजे पहिली आमच्या वॉर्डात असं आहे की हे वॉर्ड असं आहे हं. का स्थानिक उमेदवारच नाही याच्यात. एकदम हां, स्थानिक हां, हां. प्रॉपरली उमेदवार नाहीये एक तुम्ही वॉर्डामध्ये. प्रथमच आहात. मी स्थानिक आहे. हा हं. एक मुद्दा एकदम म्हणजे हे आहे की माझा. कारण स्थानिक उमेदवारांनाच माहिती असतं, की कसं चालतं काम. जे जिथे राहतात
त्यांनाच समजतं ना तिथल्या समस्या आहे ते. बाहेरच्या लोकांना किती म्हटलं तरी त्या तिथल्या समस्या एवढ्या नाही ना, जेवढ्या स्थानिकांना समजतात. बाहेरचे लोक काय असतात त्यांचं काही यांना काही व्हिजन हे असलं काही त्यांना माहितीच नाही. पहिली गोष्ट व्हिजन काय आहे हे शिकवण्यापासून सुरुवात करावं लागेल त्यांना अशा हां. ठिकाणी. पण बाहेरच्यांचं ना आपलं काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या वॉर्डातला नगरसेवक द्या, आपल्या वॉर्डात काय चेंजेस होतील आणि काही पॉलिसी येतील हे मी जाणतो एकदम. मला काय आणायचं एकदम काय नाही. हं. हे मी आदर्श घेतोय. मी इतक्या जणांची पुस्तकं वाचतोय म्हणजे काही निष्कारण नाही वाचत नाही. मी हे पुस्तकं वाचून ठेवलेली आहेत. हां. भास्करराव पेरे पाटलांचं वाचून ठेवले. नितीन बानगुडेंचं वाचून ठेवलेले आहेत. दादा हां. एक पुस्तक लिहित आहेत आमचे दादाभाऊ, माझे आमदार दादाभाऊ कळमकर एक हां. पुस्तक लिहित आहेत. त्या पुस्तकाचे मी थोडीफार पानं वाचलीत, पण इतके काळजाला हृदय स्पर्श करून जाणारे पानं आहेत. तर त्यांचं काय लगेच नाही होऊ शकत. तर ते पुस्तक पूर्ण झाल्यावर ते प्रकाशित होणार. मी त्यावेळेस माझ्या वॉर्डातल्या विद्यार्थ्यांना बहुधा मी वाचायला देणार फ्रीमध्ये. हं. नितीन बानगुडेंची बी फ्रीमध्येच देणार. भास्करराव पेरे पाटलांची फ्रीमध्ये देणार. यांची पुस्तकं आहेत म्हणजे वाचण्यासारखे आहेत. जे वाचण्यासारखे. युवा पिढी आहे ना, हां, ही हां. इथून पुण्याला जायची गरज नाही पडली पाहिजे. त्यांनी इथंच काहीतरी असं केलं पाहिजे का ते क्रेजच वेगळी झाली पाहिजे त्या पोराची. टॉपचा विषय. असं आहे. नाहीतर निष्कारण काहीतरी द्यायचं हां. काही उपयोग नाही. हं. जेव्हा तुम्ही सामान्य नागरिकांमध्ये फिरता वगैरे आता प्रचार संदर्भात जेव्हा जेव्हा भेटीगाठी होतात सामान्य नागरिकांशी, तेव्हा सामान्य नागरिकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा असतात? काय प्रश्न असतात? सामान्य नागरिकांकडून इतकी अपेक्षा आहे त्यांची इतकी अपेक्षा आहे माझ्याकडनं हं. का त्यांनीच मला स्वतःहून मला प्रवृत्त केलेलं आहे निवडणूक कर. अच्छा. हे वार्डातल्या लोकांनी सांगितलेलं आहे, तू निवडणूक कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. जरी हं. तुझ्याशी दिसलो नाही ना तर पाठीशी तुझ्याच आहे. हं. तू बिनधास्त राहा, काही अडचण नाही तुला. हं. तुला काही अडचण नाही. तुला कसली काही करायची काही गरज बी नाही. तू जे काम करणार आहे ना, हे आम्हाला माहिती आहे. कारण का आमच्या आईनी समाज कल्याणासाठी इतकं हं. मोठं योगदान दिलेलं हो, आहे. हो. पूर्ण तिने माझे वडील तर मी 4 वर्ष असताना वारलेली आहेत. अच्छा. तेव्हापासून तिने संघर्ष केलेला आहे आणि हं. संघर्ष करून तिने समाजसेवा बी केलेली. समाजसेवा करून तिने मला तूच हे दिलेलं आहे, की तू समाजसेवाच कर. तू दुसरं काही नको करू. हं. तू समाजसेवा केला, तू लोकांच्या हृदयात राहायला पाहिजे. हं. आपल्याला याची तर काही गरज नाही. आम्हाला काही कमावण्याची काही गरज नाही. काही गरजच नाही कमावण्याची. खरंच नाही गरज आम्हाला कमावण्याची. अच्छा. आम्हाला फक्त समाजसेवा करायची आहे. हं. आणि समाजसेवेसाठीच मला ते हे केलेलं आहे. हं. तुम्ही तुमच्या आईंचा उल्लेख केला. तुमच्या आईंशी जेव्हा आम्ही बोललो, त्याही तेच बोलल्या, की हे पदासाठी नव्हे तर आम्ही फक्त समाजासाठी करतोय. समाजाच्या लोकांसाठी करतोय. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्यासाठी करतोय. आता याच्यामध्ये एक आमची जी विधानसभा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी हं. शरद पवार गटाचे जे निलेश मालपानी म्हणून आहे. हो. त्यांचं बी मला गाईडन्स भरपूर राहते याच्यामध्ये. अच्छा. हो, ते बी मला वेगवेगळे व्हिजन सांगतात. त्यांचं बी चांगलं आहे. ते मला हां. व्हिजन सांगतात प्रत्येक याच्यामध्ये तू राम असं नाही असं कर. म्हणलं ओके. पण ज्यावेळेस त्यांचे अनुभव सांगतात ना त्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्यामुळेच ते मला सांगतात. आता निलेश मालपानींना मग काय मी एकटाच नगरसेवक आहे का? पण त्यांना माहिती आहे हा करू शकतो. अच्छा. तेवढी तुमच्या स्ट्रेंथ आहे. हां, हां. त्यांना माहिती आहे. निलेश मालपानी आहेत ना, त्यांना हे माहिती आहे की हा हे रामला सांगितल्यानंतर राम बरोबर त्या ट्रॅकनुसार बरोबर चालणार. तो चेंजेस नाही करणार. हां. आणि ज्यावेळेस पालिकेच्या ज्या पॉलिसी येतात ते चेंजेस करणार. हां. मी आता काही नाही तर प्रत्येक जण नगरसेवक ते रोड, नाले, स्ट्रीट लाईट याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही व्हिजनच काहीच नाही. काय व्हिजन आहे? हां. कुणी एखादा ग्राउंड बनवलंय का प्ले ग्राउंड बनवलंय, लहान मुलांना खेळायला बनवलंय का? आपल्या वॉर्डात कुणीही बी सांगावं कुठं आहे का हे? हं, हं. कुठं मला दाखवून द्या लगेच. हं. लहान मुलांना खेळायला ग्राउंड आहेत का? हं. खेळण्या आहेत का तिथं? पालिकेची स्वच्छता होती का त्या ग्राउंडमध्ये? जरी हं, असेल हं. तर तिथं? नाही होत. हं. खेळण्या काही तुटल्यात, कुणी काही विकून टाकलेत. काय ते कुठं काही लक्ष आहे का? नाही. पालिकेचं एक व्हिजिटला माणूस पाहिजे. खेळण्या केलेल्या आहेत. हां. आपण पालिकेची व्हिजिट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. व्यायामशाळा पाहिजेत. व्यायामशाळेवर व्यवस्थित पालिकेचं नियंत्रण पाहिजे. नियंत्रण पाहिजे. हां. नाहीतर व्यायामशाळा बांधली आणि तिच्यात पोरं जुगारण काय चालू केलंय तर आता काहीतरी काही हां. त्याच्यात काय फक्त चालू ते करून काय दिले त्याला महत्वच नाही. नावापुरतं. मी काय सांगितलं, मी एकमेव असा करणार आहे, का माझ्या वॉर्डाचं नाव आहे ना, मी कुठेतरी वर न्यायचंय मला. हं. खाली ठेवायचंच नाही. लोकं विचारले पाहिजेत, चला बाबा 1 नंबर वॉर्डामध्ये जाऊन येऊ. 1 नंबर आहे का 1 नंबर सारखा? हां, हां. 1 नंबर वॉर्ड आहे का 1 नंबर सारखा? ते बघण्यासाठी लोकं आले पाहिजेत. म्हणून माझं ते व्हिजन आहे. नावातच एक नंबर आहे. नावातच 1 नंबर झाला पाहिजे. नाहीतर 1 नंबर आणि त्याला कोणी विचारेना काय त्याला काही विषय आहे का ते? हो. आज इतक्या समस्या आहेत. रोडवर पाणी काय ते तरान चिखलातून दगडेन कुठेतरी वर आलेत. हं. अभिषेक दादा आमचे म्हणत होते, "ही काय राम तुझ्या वाड्यात काहीच काम नाही झालेलं." म्हटलं, "दादा इकडे लक्ष देणार नगरसेवकच नाही." नगरसेवक. त्यावेळेस ते काय मला म्हटले, "तुला ह्यावेळेस मीच करतो उभा." हां.
तू आपल्या पक्षाकडनं कर, तुला म्हणावं असं मी तुला हम्म. गायडन्स करतो. सगळे तुला पवार साहेब, रोहित पाटील साहेब हा. आणि माझे मार्गदर्शक तर आहेतच, भास्करराव पेरे बस, पाटील आणि तेच नितीन आहे. मानगुडे साहेब. हो. हे तर करतानाच मला मला नक्की माहिती आहे. नितीन मानगुडे साहेब तर फोन करून सांगतील, राम असं नाही असं करतो. हा. ते माझं इतकं म्हणजे वर्चस्व ठेवलेलं आहे आपण, म्हणजे असं काही नाही काही इतकं एकदम गळेल मळेल आहे ना असं काहीतरी हे करायचं. हम्म. आणि मला हे दिखाव्यासाठी नगरसेवक पद घ्यायचंच नाहीये कधी. अच्छा. मला ते दिखाव्यासाठी हे असले मला कामाला वेळ बी नाहीये आणि हे बी नाही. हा. मला बाकीच्या वॉर्डांपेक्षा माझा वॉर्ड वेगळा करायचा आहे. माझं तेच व्हिजन आहे. इतकं मनात धरलेलं आहे ना मी ते हा. करून दाखवणार. म्हणजे तुमचा प्रथम हेतू हाच आहे की वॉर्ड असा बनवणं. असं बनवणार. म्हणजे जसं डिजिटल प्रभाग असं वाटलं पाहिजे का आपण कुठेतरी वेगळ्याच याच्यामध्ये आलेलो आहे. हा. असं. जसं क्रमांक 1 तसं काम पण 1 नंबर झालं एक पाहिजे. नंबरच असा व्हायला तुमचा पाहिजे. व्हिजन आहे. व्हिजन आहे. आणि हा. मला काय कसल्याची लालसा नाहीये का काही आपल्याला याच्यापासून. माझी वडिलोपार्जित भरपूर आहे. मी त्याच्यातच इतकं हा. आहे का मला तेच चालणार नाही. मला हे काही लालसा नाही, काही नाही, काही नाही. हा. तुम्ही अगदी मला पैसे कमवण्याचा हेतू नाहीच आणि मी कधी धरतही नाही त्यात आणि मला गरज बी नाही त्याची. अच्छा, अच्छा. पैसे कमवण्याचा हेतू असतं तर इथून मागच मी नगरसेवक झालो असतो. बाकीच्यांना काय लिहून दिलं असतं माझ्या वॉर्डात. हां, ते पण आहे. आता माझ्या इथं यायलाच घरापाशी यायलाच रोड नाहीये पहिली गोष्ट. पाहिलं का तुम्ही रोड पाहिलं आहे का? आम्ही. हो. नाहीये. मग इथं मला गरज आहे का नाही? बरं मी बऱ्याचशा नगरसेवक बरं आपण नगरसेवक कशासाठी निवडून दिले? आपल्या समस्या सोडवण्यासाठी. ते हां. त्यांची समस्या सोडवतील. भेटतंय कुठून ज्यादा तिकडे पाळतायत मग त्याच्याकडे आपल्याला काही घेणं देणं. आता म्हणलं मीच नगरसेवक होतो आणि मीच कामाला मार्गी लावतो. आणि पहिल्याच सगळ्या स्टार्टिंगला वृद्धाश्रम जाणतो का नाही ते पहा. वृद्धाश्रम लहान मुलांना खेळणे, व्यायामशाळा, स्वच्छता, आरोग्यावर सगळ्यात जास्त भर राहणार आहे माझी इथं. हं. कारण की इथं सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. एखाद्याला डेंग्यू जरी झालं तर त्याच्या दवाखान्यामध्ये जातात जवळ-जवळ 30,000-35,000 रुपये. ते कुठून आणा हो? हां, हां. 1 महिना कंपनीत काम करायचं त्याला 10,000-15,000 रुपये महिना आणि त्याचे जर 30,000-35,000 जर दवाखान्यात गेले डेंग्यू झाल्यावर मग त्याचा काय उपयोग आहे? मग ही पालिका आपल्यासाठी दिली कशाला? कशासाठी? हो. ते पालिकेला राबवून घ्या ना, त्या माणसाला राबवून घ्या ना. नगरसेवकांचं काम काय आहे? ही इथं आपले एकदम निरोगी लोकं राहिले पाहिजे. हं. हे काम आहे. तर नाहीतर मी नगरसेवक चाललोय आपला काहीतरी थाटा आणि ते त्याला उपयोग नाही रे बाबा. तू हां. नगरसेवकासारखं काम कर. त्याच्यात जास्त तुला किंमत भेटेल. हं. आणि याच्या अगोदर आम्ही एवढे कामं केले. इतके कामं केले. मी आता काही गरिबीची कोणाची हेटाळणं घेत नाही. कधी हं. ते आपल्याला आवडलं बी नाही. हं. आमचं काम असं असतं आम्ही कुठे बी काही जरी केलं, तर आम्ही कसली पावती आणि फोटो काढून आणि हे कधीच केलेलं नाही. ही क्रेज नाही. तसे केले तर 2-3 अल्बम पुरायचे नाही माझ्याकडे. काही गरजच नाही पडली. नाही ते एक रोड केला आणि त्याला 10 जण सांगतात मी केला, मी केला. अरे नक्की केलाय कुणी? हाय हे बघा आधी तपासा. बरोबर आहे. काय ते त्यात उपयोग नाहीये. काहीतरी आपलं काही कुठेतरी चाललंय नगर आणि चाललेत आपली जनता घेवडी भाबडी जनता ती निघते. आपलं काहीतरी मी माझ्या वार्डातल्या लोकांनी मला सांगितलेलं आहे, "तू क्रेज करणार आहे, तू वेगळं काहीतरी करून करणार आहे. तू दाखवशील आणि मी दाखवणार आहे." हां. हे तर माझं छाती ठाम एक ठोकपणे उत्तर राहणार त्यांना. तुम्ही बोलले वृद्धाश्रम. तर वृद्धाश्रम म्हणजे इथे का बरं? म्हणजे काय गरज भासली का आता वृद्धाश्रमाची? वृद्धाश्रमाचा एक असा किस्सा आहे. मी गेलो होतो पुण्याच्या एका वटवृक्ष म्हणून वृद्धाश्रमात. हां, कर्मवीर भाऊराव पाटलांचं. वटवृक्ष म्हणून मी आता इतकं तर नाही बघत बसलो, पण ते झाले जे वृद्धांच्या डोळ्यात हे बघितलं ना, ते मला म्हणायचे, "ए, माझा नातू असा होता, मग मी तसा होता." मी म्हटलं, बाबा तुमचा नातू असा होता, ते तो तुमच्या डोळ्यासमोर असायलाच पाहिजे तो होता. हं. तुम्ही कुठल्या गावचे?" ते सांगायचे मला, "मी पुणा सिटीतलं त्या साईडचा आहे, मी ह्या साईडचा आहे, त्या साईडचा आहे." म्हटलं, "मग तिथल्या नगरसेवकांना" माझं प्रत्येक नगरसेवकाला सांगणं आहे. प्रत्येक वॉर्डातल्या नगरसेवकांनी जर वृद्धाश्रम केलं, तर त्यांचा मुलगा बी दिसतो, नातू दिसतो, नात दिसती, सून दिसती. हे सर्व दिसतं म्हणजे एक हे राहतं ना. हं. ते बी आणि त्यांना बी दिसते आजोबा आपले इथेच आहेत, हे आहेत. तिथं बसून राहणार. तिथं त्यांना काय कोटा-बिटा जर दिल्या, वृद्धाश्रम म्हणजे काय असं काय एकदम इतकं मोठं बनवण्याचं पालिकेच्या हिशोबाने दिली. 10 काटा जरी दिल्या तरी भरपूर होतं. जेवण खाऊन तिथं ते चालता येता-जाता मुलं बी देतात. नाही तर आम्ही बी करू ती सेवा आमच्याकडे महाकाली प्रतिष्ठान मार्फत मी करतोय ते सगळं. करतायत. हां. मी एवढं करतोय तेवढं करण्याला काय मी आहे का? हं. मी अन्नदान आम्ही इतकं मोठ्या प्रमाणावर करतो महाकाल प्रतिष्ठानच्या बाबतीतून. हं, हं. तर आम्ही पावती कुठलीही आमच्या महाकालीचं नाव येऊन देत नाही. हं. कुठं बी जिथं अन्नदान असतं, ज्या मुलीच्या लग्नामध्ये अन्न कमी पडलं, जिथं गरीब मुली येतात, तिथं महाकाली माध्यमातून हे देतो. पण आम्ही असं दाखवतो का हे एक व्यक्तीकडनं दिलेलं आलेलं आहे. यात कुठल्याही याचा हं, हं, समावेश हं. नाही. मुलींच्या लग्नात आम्ही शक्यतो देतोच. गरीब मुलींच्या लग्नात आम्ही भेटवस्तू बी देतो महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून. हं, हं. हां, तुमच्या योजनेपैकी ही एक योजना तुम्ही राबवली, की गोरगरिबांच्या मुलींची लग्न लावून दिली.
हो, तर ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. गोरगरिबांसाठी फ्री आहे. त्यांनी हां. कधी बी करावं. पण खरंच जर गरीब असेल तर खरंच तर फ्री आहे त्यांच्यासाठी माझ्याकडनं. हां. नाहीतर तो नुसतं राहतोय 4-5 बंगल्यांचा मालक आहे आणि त्याला ॲम्ब्युलन्स लागत आणि त्याच्यासाठी गाडी पाठवा. तसं नाही. ते तेवढ्यासाठी नाही. गरिबांसाठी आहे ते. गरिबांसाठी. जे गरीब मनापासून असतील आणि तेच आमचे ड्रायव्हर बी असे असतात. आमच्याकडे जवळ-जवळ 5-6 ड्रायव्हर आहेत. ते लगेच सांगतात, "रामभाऊ ते खरंच गरीब आहेत." त्यांनी हं, सांगितलं काही गरीब आहे का लगेच मी आमच्याकडे ट्रस्टची एक पावती असते ती केली जाते. हं. त्यांचं नाव नंबर लिहून घेतलं जातं. वरतून त्यांना ते नंबर का लिहिला जातो? कारण का तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हरनी मदत केली का आमच्या? का नाही केली? याचं हं. तुम्ही आम्हाला एक होय, नाही हे 2 शब्दात लिहून द्या. म्हणजे पुढल्या वेळेस त्या ड्रायव्हरला लगेच चेंज करायला आम्ही जास्त मग लगेच चेंज करून टाकतो. मदत करायलाच पाहिजे त्यांनी त्या ड्रायव्हरनी. असं राहतं. जे गोरगरिबांच्या मुलींची लग्न लावली, त्या मुली इथल्याच ह्याच इथल्या आमच्याच परिसरातल्याच. वॉर्डातल्या काही आमच्या रूममध्ये आहेत. आमच्या जे वाणीनगरच्या इथले आहेत ना, हां, तिथल्या मुलींच्या गोरगरीबांच्या मुलींचे लग्न लावले. हां, काही अडचण नाही. आणि विशेषतः म्हणजे आम्ही एखादी व्यक्ती जर समजा एक्सपायर झाली, तर हां, हां. आमच्या ट्रस्टकडून बी पहिल्यांदा माझे बंधू जे आहेत ना, ते स्वतंत्र बंधू आई हे स्वतंत्र करायचे. हं, का मयतीचा पूर्ण खर्च-बिर्च हे करून यायचे. तर आम्ही नावं नाही सांगत. आम्ही नाव कुठेच नाही घेतले कोणत्या गरिबीचे. आम्ही कारण का कुणाच्या गरिबीचे धिंडवडे काढत नाही. हं. ते गरीब आहेत म्हणून आपण दाखवायचे नाही. हां. हे आपल्याला हे नाही तर एक खुर्ची द्यायची आणि 10-15 जणांनी फोटो काढायचे. आम्ही हे दिलं आणि ते दिलं. ते ते जमत नाही ते केलं नाही आपल्याला. म्हणून तर आज आपल्याला किंमत आहे. किंमत. हो. मी आता जवळ-जवळ 15 एक व्हीलचेअर वाटलेले आहेत पेअरलेसवाल्या लोकांना. लोकांना. हो. जे वृद्ध लोकं आहेत, जे त्यांना जे समजा असं स्वच्छता हे ते करायला काही अडचणी येत असतील, तर मी वाटलं. पण फोटो-बिटो हे कधीच नाही केलं आणि ते करणार बी नाही. हे सगळं मी महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करतो. म्हणजे तुम्ही आधीपासूनच समाजकार्यामध्ये आहात. हो. आणि आम्हाला आधीपासून. ते वेडच आहे समाजकार्याचं. आम्हाला पैसे कमवायची काही गरज नाही. हं. साऱ्या लोकांना माहिती आहे आणि यांना मला पैशाची वाटतं काही ही गरजच प्रेरणा नाही. तुमच्या पैशाची गरज नाही. पैशासाठी मी पैशाच्या लालचीपोटी नाही. हां. आणि मला वाटतं ही प्रेरणा तुमच्या आईकडूनच तुम्ही घेतली आहे. आईनेच शिकवलंय आणि अ, माझ्यानंतर मी एक जणाला शिकून जाणार. आमच्या घराची ती पिढी हां. आहे. ती एकाने एकाने करतच राहायचं. नाव हे काही नगरसेवकासाठी नाही. नाहीतर इथून मागेच आम्ही नगरसेवक झालो केलं असतो ना. असतं. हो. म्हणजे तुमच्या आईंनी आत्तापर्यंत केलं, आता तुम्ही कराल. सगळे आईचे आमचे कर्म आहेत. हां. त्यांच्यावरच चालणार आणि हेच कर्म आम्हाला कामी येतात. आणि येणार हे तर 100% हे तर मला माहिती आहे. हं. मी इतका बिनधास्त आहे का कारण का मला माहिती आहे ना आमचे कामं सांगतात. आम्हाला आमचे कामच सांगतात लोकं. तू हो. तू ते गरज नाहीये. विचारलं आम्ही जेव्हा फिरलो ना सामान्य नागरिकांमध्ये इथल्याच वॉर्डमधल्या, तर त्यांनी बोलले, की जे आमच्या होतं त्यांनी पद नसतानाही आम्हाला करून दिलंय. तर आता पद असताना तर होणारच. समस्या पद मार्गी नसताना मी लागणारच. वॉर्डाचा नकाशा पलटी करून टाकेन. कुणी म्हणलं नाही पाहिजे, हा एक नंबर खरंच एक नंबर आहे म्हणले पाहिजे. हां. आणि याला बनवणारा एक नंबरच माणूस आहे म्हणले पाहिजे. हो. असं माझं एक मी हे करायचं. हां. नाही ते एक लाईट गेला आणि त्याला रिपेअर करायला 10-12 दिवस मी महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून कित्येक लाईट टाकून दिली. हो. कित्येक माहिती जिथं ते ज्याच्या इथं लाईट नाही ना, "ए बाबा लाईट घेऊन टाक." ती काय ती पालिका येईन ते पालिकेच्या भरोश्यावर कोण पालिकेच्या भरोश्यावर जर बसलं तर मग माणसं निघाली. हां. तसं तुम्हाला पदाची गरजच नाहीये. तुम्ही आधीपासूनच करत पण आहात. रोड आणि हे जर ज्या ते मोठ्या-मोठ्या ज्या गरजेच्या हां. ज्या मोठ्या-मोठ्या वस्तू आहेत, मोठ्या-मोठ्या हे गरजा आहेत. त्या तिथं पदा तुम्हाला पालिकेमध्ये तुम्हाला हे करावं राहतं लागेल. आणि मी जर ज्यावेळेस पालिकेमध्ये जाईन ना, तर मी पहिल्यांदा आधी आरोग्याकडे जादा ध्यान देणार. हो, तुम्ही बोलले. मी आरोग्याकडे ध्यान देणार आणि दुसरे पॉलिसी वेगवेगळ्या आणणार वॉर्डामध्ये. हां. पॉलिसी आणणार, पॉलिसी चेंज बी करणारी धरल्या. काही हे हं. हे नको बाबा, ही चेंज करून टाकू, ही दुसरी टाकून देऊ, काहीतरी वेगळं करू. आता मी तुम्हाला सांगितलं ना माझी पॉलिसीच आहे. ही हां. वृद्धाश्रम म्हणजे पॉलिसी. पॉलिसी. एका बी नगरसेवकाच्या मनात नसेल आलं, की वृद्धाश्रम करावं वृद्धाश्रम म्हणून. यावं. ही हां. पॉलिसी आहे माझी. तर मी पण ते ऐकलं म्हणूनच तो मुद्दा तुम्हाला विचारला, की वृद्धाश्रमाची आता खरंच आमचे लंके साहेब, त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांचं इतकं योगदान नाहीये. ते तर ते किती योगदान. मोठे बलाढ्य. अरे मग ते ते म्हणे ते काय नसते. एकदा माणूस घुसला ना, ते नाद करायचं. बाकीचं विचारायचं नाही. हे असं आणि कधी असं तो काय करतोय आणि त्याच्या मागे 2-4 जण सोडायचे असे कुत्र्यावानी कधी करायचं नाही आपण. ते आपण कुत्रे आहेत का? म्हटलं नाही. मग आपण थाटात चालायचं आणि थाटात आपल्या मागे पळायला पाहिजे. असं काय हवं. एक व्हिजन आहे ते वाघ अच्छा. वाघच असतो. त्यांचे ते ते त्यांची क्रेज लय वेगळी हं. आणि त्यांचे शब्द ऐकण्यासारखे आहेत लंके साहेबांचे. हो. ओके. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त अभिदादा जे मला सांगतात ना, गाईडन्स करतात, ते बी ऐकलंय त्यांचं. अभिषेक कळमकर जे आहेत ना, हो, हो. ते हुशार आणि हुशार बी तेवढेच आहेत, शिकलेले बी आहेत.
हम्म, त्यांचं गायडन्स चांगलं राहतं मला. मला तर खूप भरपूर गायडन्स करतात ते. हम्म, राम असं नाही, असं करतो. हम्म. चेंज केलाच. आणि वरतून पेरे साहेबांचं ते नितीन बानगुडे साहेबांचं यांच्या आदर्शवाल्यांचे जर माझ्यावर हे जर केलं तर मी काय चेंज नाही करू शकणार. हा. करणार हे आणि मी करूनच दाखवणार. माझा निश्चय आहे. अच्छा. जरी तुमची प्रथमच निवडणूक असली, जरी प्रथमच तुम्ही निवडणूक राबवत असल्या, तरी तुम्हाला तुमच्या समाजकार्याचा आधीपासूनच अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही जास्त हे होणार नाही, वेगळं काही त्रास नाही, होणार वेगळं. नाही. आणि तुमचं व्हिजन पण तुमचं क्लिअर आहे, की हेच करायचंय तर तेच करणार. माझं एकच व्हिजन आहे ना. मी काय सांगितलं, मी पदासाठी केलं नाही. नगरसेवक असलो काय नसलो काय. हं. मी समजा निवडून आलो तरी मी करतच राहणार. नाही निवडून आलो तरी बी मी करतच राहणार आहे ना. माझं महाखाली प्रतिष्ठान आहेच ना. मी तर तसं बी कार्यरतच राहणारच आहे. करतायतच आहे. हो. मी काय कोणाच्या आशेवर बी नाही बसलो. माझी एवढी मोठी वाणीनगरची कामं पडली होती. मी या नगरसेवकांच्या आशेवर बसलो का? नाही बसलो. नाही. मी माझी वैयक्तिक पूर्ण माझी आई केलं. म्हणली, "बाबा धर." लोकांना अडचणी येतात तिथं सांगायला खालच्या कॉलनीनी नेमकं जायचं कुठे? पाईपलाईन रोडनी सरळ जायचा माणूस निघून. वाणीनगरमधून आत आल्यानंतर ही कॉलनी आहे, ती कॉलनी आहे, ती वस्ती आहे, हे आहे, ते हां. सांगता येतं. अच्छा. मी त्यावेळेसच अनुभव घेतला नगरसेवक. हे नगरसेवक बिवसेवक काही उपयोगाचे नाहीत, काही कामाचे नाहीत आणि यांचं काही उपयोग नाही. म्हणजे उपयोग तुम्ही इथंच कळतो ना यांच्याकडून काय सेवा होती आणि काय नाही. हां. 7-10 वर्ष असताना सुद्धा यांच्याकडनं रोड नाही झाले ना. आत्ता रोड करून राहिलेत म्हणल्यानंतर बघा ना, स्वच्छता बी आत्ता करून राहिलेत म्हणल्यानंतर जेव्हा आपणच लक्षात घ्यायचं ना. 10 वर्ष सत्ता असताना केलं नाही. हं. आता इलेक्शन लागलंय पालिकेचं आता रोड रोज चालू चालू केलेत म्हणजे होतंय. तुम्हाला दाखवलं बाबा अरे मत घ्यायचे. हो. लोक मतदार हुशार आहे, मतदार जनता हुशार आहे. मायबाप माझी जनता हुशार आहे. हुशार आहे. ही काय अशी एवढी भोळी नाहीये. ही हां. लोकांनी समजून घेतलं. ही इलेक्शन आल्यावर काम चालू केलं म्हणजे ही कित्येक दिवस राहणार आहे. कित्येक दिवस. हो. बरोबर तुम्ही आहे. मी सांगतो ज्या दिवशी नारळ फोडला ना समजा एखाद्या रोडचा तो लईत लई मी ना 15 ते 20 दिवसाच्या आतच ती रोड कंप्लीट करून टाकेन. पुढल्या इलेक्शनची वाट नाही बघणार. त्या वेळेतच काम काढून घेणार मी असं माझं हे हेतू आहे. ठेवणार. तुमचा मुख्य हेतू तोच आहे. हम्म. चालेल. धन्यवाद सर. तर आपण थांबूयात आणि पाहत राहा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.